ही पण बिन कागदाची आली आहे, शाबास. आधीच मी शाबासकी देते. दिसतीये पण गोड. आत्ता कोरसलाही छान म्हणलं आणि आता पुढच्या गाण्यासाठी तयार आहे मस्तपैकी. गाणं आहे दे धक्का या चित्रपटातलं. भामिनी देशपांडे आपल्यासाठी सादर करणार आहे. आणि संदीप आणि सलीलविषयी दोन शब्द बोलल्याशिवाय पुढे जावत नाही आहे, म्हणून झालेल्या गाण्यानंतर आता मी एवढंच सांगेन की मराठी कवितेला पुन्हा एकदा आपल्यामध्ये आणणारा असा संदीप करे हा कवी, आणि ती मराठी गाणी घेऊन जगभर गेलेला सलील कुलकर्णी हा संगीतकार. त्यामुळे त्या दोघांनी गेली 20 वर्ष, आत्ता त्यांच्या आयुष्यावर बोलू काहीचं 20 वर्षांचं सेलिब्रेशन चालू आहे. सगळ्या जगामध्ये त्याचे प्रयोग ते पुन्हा एकदा करतायत आणि हजारो प्रयोग मराठी गाण्यांचे, मराठी कवितेचे करणारे असे हे गीतकार संगीतकार पुन्हा एकदा तरुणांमध्ये मराठीचा अभिमान आणि मराठीचं प्रेम त्या दोघांनी जागृत केलं. आणि तुम्ही साऱ्यांनीच तो आयुष्यावर बोलू काही पाहिला असेल. केवळ सलील कुलकर्णींची पेटी आणि त्यांच्याबरोबर असणारा तबला वाजवणारा आदित्य आटले आणि हे दोघं एवढंच घेऊन ते जगभर पोचले, कारण त्यांचे शब्द आणि त्यांच्या चाली या सगळ्या रसिकांना अतिशय आवडल्या, भावल्या आणि कायमच्या राहिल्या. त्यातलं ते गीत होतं. आणि आता हे अजित, अतुल आणि समीर यांनी संगीतबद्ध केलेलं श्रीरंग गोडबोले आणि अभिजित यांचं गीत आहे. छुम छुम पायी वाजे घुंगुर. ऐकूया.